तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आता आज आहे माझ्या अजून एका मित्राचा वाढदिवस आणि तो पुढे थांबलेला आहे आणि उन्हामुळं चेहऱ्याला फक्त तोंडाला रुमाल बांधलेला आहे मी. आणि आवाज कमी जास्त येत असेल तर ॲडजस्ट करून घ्या. तर त्याला आपण कपडे आणायला चालू दे, शुभेच्छा वगैरे तिचं गिफ्ट काय असतील ते पुढे बघूया, भेटूया त्यापाशी गेल्यावर. मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज अजून एका स्पेशल व्यक्तीचा बर्थडे, तर त्यांना दाखवायला आमचे जिवलग मित्र काळीज अभिजित पाटील 100 एकराचे मालक, भैया पाटील 100 एकराचे मालक. आपणास वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा. यांच्यासाठी आम्ही आता निघालो सोलापूरला. भावाला कपडे घ्यायची नवी आज बर्थडे निमित्ताने. तर भेटूया कपडा दुकान डायरेक्ट. जेवण बिवण आहे ना. आज के शाम सैनी के नाम, आज की शाम सैनी के नाम. तिथे गाडी उभा आहे. हा बोल आता. मी शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे. अगदी मनापासून. हा मग आज काय जेवणच देत मी उपाशी सकाळ करते. तर आहे आज ती मला वेज चालते, आम्हाला वेज चालते. आपल्याला सनी भाऊची कापड आम्ही शिवा कलेक्शन म्हणून काहीतरी घेतोय. ते शिवलेले कापड घेतलेत, पण आमच्या पटलाला तसले काही पसंत पडलेले नाहीत. आम्ही त्या ॲटलान्समध्ये आलेलो आहे. अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. मारत नाही तुला चल. तर यांचं दीर्घ आयुष्य यांना लाभो आणि यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. यांचं एक कमिंग सून सरप्राईज आहे, तुम्हाला काही दिवसात बघायला भेटेल. चला आपण आता बर्थडे सेलिब्रेट करूया. बाबाचा नाव बिव काय घ्यायचं आहे नाही, घे काय आम्ही घेऊ नका आम्हाला नाही घ्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सनी पाटील गुणी बाळा. हॅपी बर्थडे. चला केक घ्या. पाठदिशी काप, तुकडं कापाय किती लागते. राहू दे चालू. हा घ्या, चला फोटो घ्या. हे हातात थोडा बघितलं आम्ही खायला मिळले नाही तर काही नाका लावण्यापेक्षा आयफोन घे भाऊ आपलं. एक घे भाऊ आहे, भावासाठी काय भाऊ आहे ना. नेक्स्ट डे काय नाही ते कपडा चिटकाय नाही काय नाही. नाही घोसळे नाही. फोटो काढ दिला फोटो काढ दे. फोटो काढायचा म्हणजे तू काय अरे फोटो तर गोळसलेला यायला पाहिजे असं म्हणणं मी नाही इकडे बघूया गोळ्यात डोळ्यात गेलं गप रंगव दाढी, डोळ्यात गेलं रंगव डोळ्यात गेली. आता तुमची बर्थडे उद्या रे धावतो एक करायचं मला. बर्थडे उद्या तुमचे. आता भाऊ माझा मान झाला केक पुसत, तो तोंड स्वच्छ केलाय. हे तर भाऊ आता बाह्या मागे सरूनच तयार आहे. तो सगळं क्रीमच बघायला काढली त्याने. ब्रेड ठेवले तिथे केक वर. पाटील असं करायला लगी पुसला लय पुसालाय. थांबा एक सांगून रे तुमचं बी बर्थडे होते हो भाऊ. यार पाटील या फोटो तर काढा. काय केलं मग सनी काढू. 3% राहिले रे. बरं ठीक आहे. बरी नाही पुन्हा यायला केक दिसला पाहिजे. हो बरी त्याकडं ना. ए बास्करी फोटोला का सनी तू कितीतरी पुसला. आकाश बाबर म्हणते त्याला. उग म्हणायचं आहे माझंही गेलं मग पुन्हा तुमची सनी पाटील. तुमचं आयुष्यातला आज किती वर्ष आहे बर्थडे? केक चांगला खराब आहे. 26वा वर्ष लागलेलं आहे पाटीलला. बरोबर का? 26 का 27 रे? तरी मोठल्या बारीनं वहिनी आणि तुम्ही. हा वहिनी तुम्ही. आम्हाला वहिनी पाहिजे. आमदा साल वहिनी पाहिजे. का चुकीचं आहे? आम्हाला चुकीचं असलं हान काढून आम्हाला. भाऊला वहिनी पाहिजे. आपल्याला वहिनी पाहिजे. कुठल्या
भाऊला तर वहिनी पाहिजेच आहे. हा पुढल्या सालात तर आपल्याला वहिनी पाहिजे. काय म्हणणं पाटील? आता लहान झालेलं आहे जरा. हे ना पाणी काय पळून गेला तू बी लागा आता धरतोय त्याला लावायला का आज दिवशी लावायचं असतं तर मला तडाकाच देईन तुला लावलीवर मग. कोण? सीबी आणि कॉर्न आपला हेडफोन तेवढा घेऊन जाईल पोरग घरला. मंडळी आपण आपल्या आलोय बागेत. तिथं स्लेरी तयार केलेली आहे आपण आणि आज स्लेरी सोडायचा दिवस आहे आणि हे आपण अशा प्रकारे इथं गाळून घेतोय आणि दुसरा बॅरल भरून तयार आहे. या स्लेरीमध्ये आपण 10 किलो सरकी 10 किलो SOP टाकलेलं आहे आणि 5 किलो गूळ हे असं 4-5 दिवस भिजू घातलं होतं. सरकी अशी फुगून वर आली ती काढून घेतली आम्ही आणि आता हे झाडाला पूर्णपणे सोडायचं आहे. गाळून घ्यायला लागलोय मी आता. मंडळी हे आपला जो पाईप होता का नाही दाखवतो 1 मिनटं. ही जेव्हा मोटर आपली ही नवीन आणली होती STP तेव्हा ही पाईप घेतला होता आम्ही आणि ह्या इथनं असा गेलेला आहे आणि ह्याला कट करून उपयोग बी करता येत नाही. हे छोट्या मोठ्या म्हणजे बाकीच्या घरगुती वापरासाठी याला यूज करता येईल. हे कसं इथं आता हे जे राहतं आहे का नाही हे आता नवीन आणलेलं पाईप आहे आपण हे आपण फिटिंग वगैरे करून घेतलेली आहे आणि नवीन जसं इथं सारखं असं ठेवून इथं पिचकून इथं खाची बसल्यामुळं बाग म्हणजे आता बाग धरल्यापासून आता 4 वर्ष झालं त्याला चालू होतं ते त्यामुळे ते आता चिरून गेलेलं. आता आज नवीन आणला आहे पाईप तर त्याचं प्रेशर बघू शकता तुम्ही. हे बघा प्रेशर आपली स्लेरी अर्धा होत आला बॅरल झालं का सोडून टाकायचं आपल्याला. नवीन पाईपाला वर पाईप पाहून राहतो त्यामुळे याला दगड बांधून आपण खाली सोडून देतोय तर ह्याला लगेच प्रेशर बघा कसं ओढून घेत्या बघा लगेच. गुढीपाडव्यानिमित्त ज्या पिकअपचं आपण पूजा केलेली ती पिकअप अशा तऱ्हेने बांधून आणलेलं आहे. पुढं बंपर विंपर केलेलं आहे भावानं. लोड एकदम टच आहे. कांदा भरून आला कुठं तर कुठे गेली ती पूर्ण हिरो आणले भरून हे असं बांधून आणले. कुठे घेऊन चालला सोलापूर कांदा ओके चलो. मंडळी आम्ही आलेलो आहे जकराया शुगर वटवटे. जकराया शुगरने उत्पादित केलेल्या PDM पोटॅश दाणेदार या खताचं विक्री शुभारंभासाठी आम्ही आलेलो होतो. उशीर झाला गुजरात आणि आंध्र प्रदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर काम आहे त्यांचं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन चांगल्या प्रमाणावर ते आणि पोटॅश भरवले. तर CNG आणि पोटॅशच्या माध्यमातून जे काही ॲडिशनल रेव्हेन्यू मिळेल तो शेतकऱ्यांना आपल्याला FRP देण्यासाठी वेळेवर देण्यासाठी व्याज भरण्यासाठी पगारी देण्यासाठी आणि संस्था सुस्थितीत चालवण्यासाठी त्याचाच सपोर्ट होणार आहे. कारण आम्ही आता 2 वर्ष झालं बघतोय याच्यामध्ये जे काही बॅलन्स शीटला आपण ज्यावेळी विक्री आणि येणारे पैसे आणि जाणारे पैसे याचा ज्यावेळी ताळमेळ घालतो त्यावेळी तिथे कुठेतरी शॉर्टफॉल सतत जागृत आहे. आता आपण हे जे प्रोजेक्ट उभे केलेले आहेत तर आता ह्या प्रोजेक्टना आपल्याला संपूर्ण कॅपॅसिटीने चालवण्याची खूप गरज आहे. कारण आपण आता जे 20 टनाचा CNG उभा केला आहे परंतु प्रत्यक्षात आपला चालतोय 12,000 किलोला आणि जो पोटॅश फर्टिलायझरचा प्लांट आहे तो 100 टनाचा आहे. तो आता आम्ही 50 टनापर्यंत गेलोय. तर ह्या गोष्टी ज्या आहेत की जिथं आपली 100% इन्व्हेस्टमेंट तर झालेली आहे परंतु त्याचा आउटपुट जर आपल्याला 100% मिळाला तर ते सगळं गणित बसतंय आणि इतक्या अशा वाईट परिस्थितीत सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य मोबदला देण्यासाठी काही अडचण येईल असं वाटत नाही मला भविष्यामध्ये. येणारा आता यावर्षी पाऊस काळ चांगला सांगितलेला आहे. NPच्या यात्रेमध्ये पाकणूक पण चांगली झाली आहे परपांना त्यामुळे पाऊस यावर्षी चांगला आहे. तर ऊसाची क्वालिटी यावर्षी
चांगली राहील आणि उत्पादने टनेजी वाढेल. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या वर्षी जास्तीत जास्त कृषी करून साधारण आपण 5,000 टनांचा कारखाना जरी चालवला तरी समजा 120 दिवसात सीझन जरी पकडला तरी 6 लाख मेट्रिक टनाचं टार्गेट आपण यावर्षी ठेवायचं आहे. आणि त्या माध्यमातून इथेनॉलचं टार्गेट आपण 5 कोटी लिटर येणाऱ्या सीझनमध्ये 5 कोटी लिटरचं इथेनॉल आपल्याला बनवायचं आहे. तसेच CNGचा प्लांट जो आहे तो साधारण 16 ते 17 टनानं तरी मिनिमम चालला पाहिजे आणि पोटॅशचा प्लांट आहे तो 80 टनांना चालला पाहिजे. या पद्धतीने आपण जर टार्गेट ठेवले तर आपल्याला आर्थिक कुठली अडचण येणार नाही. परंतु आता सध्या आपली तारेवरची कसरत चालू आहे. सगळ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी पण ऊसाचं उत्पादन वाढवताना आपल्याला यावर्षी सगळ्या शेतकऱ्यांना जरी 2800 दर मिळालेला असला आपल्याला तरी परंतु खनिज घसरले. त्यामुळे सगळ्याच इकॉनॉमिक्स थोडंसं म्हणजे असं तारेवरची कसरत शेतकऱ्याची पण आहे यावर्षी. कारण पुढल्या येणाऱ्या वर्षी ऊसाचा दर तर चांगलाच राहील. त्यामुळे आपण टनेजवरती काम करूया की जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल. टनेज वाढले की आपोआप आपले आर्थिक गणित सगळे प्लसमध्ये जातील. तर येणारा सीझन जो आहे तो आशावादी आहे आणि आपण मागच्या वर्षीची थोडीशी निराशा मोरगळ झटकून ऊस उत्पादन सुद्धा वाढवण्याच्या दृष्टीनं सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे. माने साहेबांचं मार्गदर्शन आपण या प्रसंगी सगळ्यांना लाभणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन सगळ्या गोष्टी ऐका आणि त्याची अंमलबजावणी करा. माने साहेब, मला थोडंसं या प्रसंगी तुम्हाला असं सांगावंसं वाटतंय, हे आमच्याकडे जो आहे तो 265 ऊसाची व्हरायटी आहे. आम्ही मागच्या 5-6 वर्षापासून किंवा 8 वर्षापासून 86-032साठी लोकांना प्रवृत्त करत होतो किंवा परंतु मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही पाडेगाववरनं फाउंडेशन सीड आणून दिले. जवळजवळ 60 एकरावरती फाउंडेशन बनवलं आम्ही. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन करून त्याचं जे बेनं तयार झालं प्रायमरी तर ते पण लोकांना आम्ही दिलं. परंतु आमचं एक दुर्दैव आता सध्या असं आहे की जी तोडणी यंत्रणा आहे ती तोडणी यंत्रणा आमचंही ऐकत नाही आणि शेतकऱ्याचं पण ऐकत नाही. तोडणी यंत्रणा त्या वाहन मालका सुद्धा ऐकत नाही. जे तोडणारे आहेत लोक कामगार जे ते स्वतः त्यांच्या पद्धतीने त्यांना जे वाटेल ते योग्य प्लॉट तोडतात. प्रोग्रामचा सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे आमच्या. मी काय कुठली गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवणार नाही. जी फॅक्ट आहे ती फॅक्ट आहे. कारण आज शेतकरी सुद्धा हे आमच्याकडे येतात, आम्हाला टोळ द्या. आम्ही सांगतो त्यांना टोळीला किंवा ह्यांचा ऊस तोडा, परंतु ते लोक तोडत नाही. आमचं शेती डिपार्टमेंट सुद्धा हातबल आहे, आम्ही सुद्धा हातबल आहे आणि शेतकरी सुद्धा हातबल आहे. तर लोकांना आपण अशा पद्धतीने मार्गदर्शन करा की जो 265 व्हरायटी ते लावताय त्या 265 व्हरायटीचंच उत्पादकता आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल. त्याच्यामध्ये रिकव्हरी वाढण्यासाठी आपलं पोटॅश पडलं तर कसं काम करेल. आणि आपल्याला 265 शिवाय मी जरा स्पष्ट बोलतो, याच्यामध्ये काय दाखवून पाकून बोलण्यासारखी परिस्थिती उरलेली नाही आहे. कारण आपण किती जरी 86-032चा कदम मालक 8 तास केला तरी आपण फेस केलेले प्रॉब्लेम तुम्ही माझ्याकडे आलेला आहात ते तोडत नाही आहेत लोक. यांना सांगा, सगळे प्रयत्न करून आपण बसलेलो आहे. परिस्थिती तशी नाही आहे. त्यामुळं आपल्याला परिस्थितीशी जुळवून घेऊन 265 व्हरायटीज लावा. परंतु मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण त्याचे फाउंडेशन सीड्स आणून द्यावे असं एक मला वाटतं. यावर्षी आपण त्याच्यावर काम करू की जेणेकरून 265ची जी कांटी छोटी पडायला लागली आता हल्ली. कारण मला वाटतं आपण 7-8-10 वर्ष झालं नवीन फ्रेश पेनच 265चं आलेलं नाही आहे. तर त्याच्यावर आपण काम करूया आणि त्याचं टनेज वाढवूया. त्याची रिकव्हरी वाढवण्यासाठी काय करता येईल माने साहेब तुम्ही थोडं त्याबद्दल बोला. तर एवढं मी सांगतो. या प्रसंगी आपण SP साहेबांना इन्व्हाइट केलेलं आहे. परंतु SP साहेबांच्या काही मिटिंग्स असल्यामुळे SP साहेब येणार आहेत परंतु उशिरा येणार आहेत. SP साहेब आल्यानंतर आपण सरांचं भाषण संपलं की SP साहेबांच्या हस्ते आपण RCFच्या गाडीची डिलिव्हरीचं उद्घाटन करूया आणि त्यानंतर SP साहेब आपल्याला ऑर्गॅनिक प्लांटेशन आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझेशन याच्यावरती 15-20 मिनिटात मार्गदर्शन करणार आहेत. SP साहेबांचा खूप मोठा हातखंडा ऑर्गॅनिक प्लांटेशनवरती आहे. त्यांना खूप आवड आहे झाडांची आणि तेही आपल्याला काही 4 शब्द सांगतील आणि बाकीच्याही गोष्टी ते काही आपल्याला मार्गदर्शन करतील. तर एवढं मी थोडंसं प्राथमिक आजच्या कार्यक्रमाचं विश्लेषण करून माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद एमडी साहेब. कारखान्यामार्फत साहेब देता आलं तर बघा, अलीकडच्या काळात याचं बियाणं मिळत नाही आणि ताग ह्यांच्याचं बियाणं जर आमच्या शेतकऱ्यांना दिलं, हलक्या जमिनीत ताग घ्या, काळ्या जमिनीमध्ये धेंच्या घ्या. ही साधारणपणे तागाचं बियाणं 25 ते 30 किलो एकराला लागतं. धेंच्याचं बियाणं 20 ते 25 किलो एकराला लागतं. ताग टाकताना जोडीला 3 बॅग सुपर फॉस्फेट टाका. धेंच्या टाकताना जोडीला 1 बॅग DAP टाका. ताग त्यांच्या 21 दिवसाचा झाल्यानंतर त्यामध्ये 1 पोतं युरिया टाका आणि
50-55 दिवसाचा ताग त्यांच्या झाल्यानंतर माझ्या उंचीच्या वर 2 फूट 6 ते 8 फूट उंचीचा ताग त्यांच्या वाढतो आणि हा ताग त्यांच्या रानामध्ये गाडा 50-55 दिवसात गाडता येतो. एकराला 8 ते 10 टन खत मिळतं. एकराला 2 महिन्यामध्ये 8 ते 10 टन खत जर पाहिजे असेल तर ताग त्यांच्या घेतल्याशिवाय ऊस लावायचा नाही. जून जुलै महिन्यामध्ये ताग त्यांच्या घ्या आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ऊसाची लागण करता येईल का बघा. नक्की तुमच्या ऊसाच्या उत्पादनामध्ये 10 टनांना वाढ दिसून येईल. म्हणून ताग त्यांच्या सुद्धा अतिशय महत्वाचा. काय फायदा होतो? जमिनीची भौतिक जैविक रासायनिक सुपीकता वाढते, रान भुसभुशीत होतं, सेंद्रिय कर्ब वाढतो, तण कमी येतं, रानामध्ये ढेकळं निघत नाहीत, निघालेला ढेकूळ फुटणारा ढेकूळ निघतो, मऊ निघतो, जमिनीची सुपीकता वाढते. म्हणून ताग त्यांच्या घेतल्याशिवाय ऊस लावायचा नाही. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं. आणि माझी विनंती आहे माननीय अध्यक्षाने कार्यकारी संचालक साहेबांना, साहेब अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना ताग त्यांच्या बियाणं मिळत नाही. आपण कारखान्यामार्फत जर ताग त्यांच्या बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं तर नक्की आमच्या शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो. 2 महिन्याचं पीक आहे, एकरी 8 ते 10 टन खत आपल्याला रानाला मिळतं. समजा हे पण मिळालं नाही. 5वा मुद्दा सगळ्यांचा ऊस तुटल्यानंतर 65 निघतं, एकरामध्ये 3 टन 65 निघतं. सगळं 65 रानामध्ये ठेवायचं. ऊस तुटल्यानंतर सगळ्या रानामध्ये 65 अखंड ठेवायचं. 65 बारीक करायची, मशीन चालवायची, 65चा भुगा करायचा, तुकडे करायचे, सरीमध्ये 65 व्यवस्थित बसवायचं. 65वर एकराला 1 पोतं युरिया टाकायचा, 1 पोतं सुपर फॉस्फेट टाकायचं. कारखान्याची मळी किंवा शेणखत मिळालं तर 1 ट्रॉली टाकायची. पहिलं किंवा दुसरं पाणी देताना 65वरनं चालत राहायचं आणि 1 महिन्याचं खोडवं झाल्यानंतर 65वर छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर मारायचा. 65वर छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर मारायचा. 2 महिन्यात 65 शोधलं तरी सापडणार नाही अशी व्यवस्था करता येते. 2 महिन्यामध्ये 65ची विल्हेवाट लावता येते. आणि 65 दरवर्षी रानामध्ये तुम्ही गाडत राहिला तर 5 वर्षानंतर वरनं शेणखत टाकायची गरज नाही. एवढी ताकद तुमच्या 65मध्ये आहे. पण दुर्दैव असं मजूर 65 जाळून ऊस तोडा लागला, हे दुर्दैव आहे. शेतकरी मित्र आमचा काही अजून समजून घ्यायला तयार नाही. 65 हार्वेस्टर ऊस तुटलेला असा तरी 65 जाळणारे काही शेतकरी आहेत. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, हृदयापासून विनंती आहे, आयुष्यामध्ये किती त्रास होऊ द्या पण 65 जाळू नका. 65मुळे 40% पाणी कमी लागतं. 65मुळे तुम्हाला तण वरती येत नाही, खुरपणीचा खर्च वाचतो. 65 ठेवल्यामुळे जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढतो. 65 ठेवल्यामुळे 2 टन खत त्याच पिकाला मिळतं. 65 ठेवल्यामुळे जीवाणूंची संख्या वाढते. 65 ठेवल्यामुळे जमिनीमधला भुसभुशीतपणा वाढतो आणि 5 वर्षानंतर सेंद्रिय खत टाकायची गरज भासत नाही. म्हणून शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे, आयुष्यात किती त्रास होऊ द्या 65 जाळू नका. फक्त अध्यक्षांना नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. म्हणून माणसाने प्रयत्न सोडायचा नाही, नेहमी अभ्यास सोडायचं, नवीन नवीन शिकायचं, डायरीमध्ये लिहायचं, त्याची अंमलबजावणी शेतामध्ये करायचं. आणि आयुष्यात 2 शब्द विसरू नका, राईट टाइम राईट ऑपरेशन. वेळेवर काम करा, एकरी 100 टन. धन्यवाद, आभार, थँक्यू.